हॅलो फ्रेंड्स, तर ना आत्ता आम्ही आलेलो आहोत शॉपमध्ये कपडे घेण्यासाठी. तर कुणाला ते सांगते आधी, माझी जी चुलत जाव आहे ना, तिला मुलगा झालेला आहे आणि आत्ता एक अर्धा तास झाला त्यावेळेस आम्हाला कॉल आला की मुलगा झाला आहे म्हणून. प्रशांत दादा काल आले होते घरी आणि काल आम्ही तिला भेटून पण आलो, पण तेव्हा डिलेवरी झालेली नव्हती. आज सकाळी तिचं सीझर झालेलं आहे, तर तिला बाळाला काय घेऊन जावं म्हणून काही सुचत नव्हतं. मग मीच बोलले यांना की आपण ड्रेस घेऊन जाऊ. सध्या आता कसं डिलेवरी झाल्यानंतर लगेच मुलाला कपडे घालतात, तर म्हटलं त्या साईजचा आपण त्याला ड्रेस घेऊन जाऊ. तर आता आम्ही ड्रेस घेतो, कोणता घेतो ते तुम्हाला दाखवते. आणि इकडे माझी श्रेयू हे छान आहे, पण गरमी ना आता. फुलमध्ये कसं गरमी ना आता लगेच. हो हो. तर हा ड्रेस आम्ही फायनल केला आहे आता त्याच्यासाठी. छोटा आहे एकदम मस्त आता. आणि इकडे फुल. वीरू एक मिनिट थांब. हा मला आवडला होता, बट आता कसं उन्हाळा आहे आणि फुल आहेत ना स्लीव्ज वगैरे, याच्या पॅन्ट पण फुल आहे, त्याच्यामुळे हा नाही घेतला, हाच घेतला आम्ही. आता बाळासाठी ना दुपटं बघतोय. छान आहे. व्हाईट बेस फक्त प्रिंट वेगळी असते. आणि हे जे दुपटं आहे ना, हे आम्ही आता फायनल केलं आहे. बाबांची चॉईस, बाबांची. माझी श्रेयू इकडे बघ ना. श्रेयू नो रिस्पॉन्स. आता आम्ही आलोय हॉस्पिटलमध्ये, वरती चाललोय. श्रेयू तुला बेबी बघायचं ना आता, छोटूस बेबी. बाबा हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही निघालेलो आहोत सोनेवाडीला जायला. आधी आम्ही आमच्या नंदेकडे चाललेलो आहोत, तिथून जाणार आहोत सोनेवाडीला. हॉस्पिटलमधनं जाऊन आलो, घरी आल्यानंतर दादा वहिनी ते आलेले होते. ती मोठी गाडी त्यांच्याकडे होती, ते गेलेले होते भंडारदऱ्याला फिरायला. तर ते तिकडनं आले, तोपर्यंत आम्ही त्यांची वाट बघत होतो. ते गेलेत घरी शिबलापूरला. तर आम्ही निघालेलो आहोत सोनेवाडीला. आधी जाणार आहोत पिपळ्याला ना बाबा, आधी जाणार आहोत आम्ही पिपळ्याला त्या ताईकडे, आणि नंतर मग आम्ही जाणार आहोत सोनेवाडीला, आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत माझ्या बहिणीकडे ती गावला. हो ना बाबा, उद्या सकाळी वेळ नाही भेटणार आपल्याला. आणि आमची श्रेयू बेबी बघा, नुसतं वाकुलं दाखवते. जेव्हा व्हिडिओ काढते ना, तेव्हा नुसतं वाकुलं दाखवते ही पोरगी. आणि अजून एक मेंबर बघायचं का तुम्हाला लपलेला, हा बघा. आम्ही सर्वजण चाललेले आहोत. वीर कसं वाटतंय? वीरला ना सोनेवाडीला जायचं म्हटलं ना खूप भारी वाटतं, खूप भारी. हो ना? काय वाटतं शिबलापूरला? का रे? तिथे काय वेडी लोक आहेत का? ते काय करतात, ते खेळतात ना तुझ्या सोबत. मग तू मोठा दादा आहे त्यांचा, मग ते तुला त्रासच देणार. मग आता कोण देणार आहे तुला अजून बहीण भाऊ? जास्त तेवढंच देणार आहे, तेवढंच बाद झालं. आज आणखी एक आलाय. कोण? हो, आज एक नवीन आम्ही. हे दोघे ना, ती बाहेर रडत होतं, तरी हे दोघे पण ना त्याच्याकडे उभे राहून बघत होते किती वेळचे. काय फेकून दिली बाळा, शी येते, चांगलं नाहीये. आवडतं पण ते आंबूस आहे बाळा, खराब झाले. आता आम्ही ना इथे ऑरेंज घेतले होते, तर ते ना आंबूस लागतंय, खराब आहे खूप जास्त. आणि हिला आवडलंय ते. पोट दुखतं बच्चा त्याने. बाबा घेणार तुझ्यासाठी दुसरं काहीतरी. बाबा घेणार तुझ्यासाठी, बाबा हिला काहीतरी घ्या. मग बाबा कसं वाटतंय बायको मुलांसोबत फिरायला? तुम्हाला वाटून किंवा नाही वाटत, पण आम्हाला खूप भारी वाटतंय. मला तर खूप भारी वाटतंय माझ्या नवऱ्यासोबत फिरायला. मला पण बरेच वाटतं. मला का वेगळं वाटतं? नाही, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं बाबा, इथपर्यंत आलेलं होतं तुमचं. बोला.
आपल्याला फटकवतील. चल ना शॉपिंग करायला जाऊ बाबा. माझा नवरा किती हँडसम दिसतोय ना, पण नवऱ्याची दाढीच बिघडवली सगळी. तर चला मग आता डायरेक्ट ना सोनेवाडीला गेल्यानंतरच भेटते. तिथे गेल्यानंतर बोलू आपण. आणि साजी तुला कसं वाटतंय ग सोनेवाडीला चाललंय तर? छान वाटतंय ना. चला मग बाय. तोपर्यंत माझ्याकडे काय दिलं तुला आतूने? का ग श्रेयू? काय काय दिलं बाबले. आता ते कसं चालतं? हा हे इतकं खाल्लं मी. तिकडे दिलेलं ते नाही खायचं. हे कोण? मजा आहे का पोरीची? मजा आहे. आतूने इकडे छान मस्त कैऱ्या आणलंय टोकरभर. वीर कुठे गेला होता तू आतू सोबत? कैर तोडायला गेलतो. तुला तू तोडल्या झाडाच्या कैर जेवढा वरती मग हात थोडपूत ना वरती? घेऊन गेलतो. कधी घेऊन गेलतो म्हणून त्यांनी हेच नाही केलं कधीच नाही. म्हणजे तुम्हाला जसं राहायचं तसं काही कौचित एक मध्ये होते आम्ही कौचित जात होते ना बसायचं नाही, आता मावशी नाही. थांबा ना, मावशी थांबा ना, मला म्हणायची मावशी थांबा, चहा करते. नाही जाऊ उशिरा जाऊ. पण मग आता सोनेवाडीला जाऊ. ते सकाळपासून वाट बघत होते. मग त्यांना सांगितलं आम्ही इकडे जातोय. मग म्हणे जा जा जा. हाय गे बा. हा. त्यांनी जेवण बनवून ठेवलं होतं. हाय गे मग बा. म्हटलं ताईंनी ना जेवायलाच इकडे बोलवलंय. मग म्हणे जा जेवायला. हा बघ असं आलं का मग ओळखी जा मग आईची भेट घेऊ, आईची भेटून. हे तिकडे बघ बाबा, बाबांकडे बघ बाबांकडे. नाही दे ना बाबांना फोटो. दरवाजा उघड. बाबांना फोटो काढायचा. स्माइल द्या. बाई, इकडे माझ्या मागे. अच्छा 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 अच्छा. अरे बाबा, इकडे 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 मी इकडून काढतो. इकडे इकडच वाटतं मला. हे बाबा आहे ना गावाकडे. या शाळेत होते हे. इथे समोर शाळा आहे. बाबां ते ना इकडे यायचे ह्या चिंचांच्या चिंच खायला यायचे. चिंचेचे गोळा करायचे. मग ते घरी गेले का ते भाजायचे, भाजून खायचे. नाहीत मग परत भिजत घालायचे, हा. भिजून खायचे. ते मजा यायची. ओले चिंच खायला लय मजा येते. ही शाळा होती हा बाबांची. बाबा 4थी पर्यंत ह्या शाळेत होते. आणि हे ग्राउंड नव्हतं ना पण बाबा तेव्हा. हे इथे सगळे झाडं होते. झाड होते ना. हेच ते शाळा. बाबळी. हीच ती शाळा. हीच ती शाळा. हेच ते शाळा. अजून चालू आहे. आणि इकडे समोर आमचं घर आहे. आणि इकडे ना काशाईचं मंदिर आहे. इथे आम्ही यात्रेला येतो नेहमी. पाया पडा पाया पडा. किती भारी आहे हो. बघा ना सगळ्यांचं सोबत. गेलतो. आम्ही आता ताईंच्या घरनं निघालोय. तिथून फक्त आमच्या घरी यायला 5 मिनिट लागतात. मी पहिल्यांदा ताईच्या घरी गेलेत. आणि ताईंनी ना मुलांसाठी ना पैसे दिलेत दोघांसाठी, की दोघांना कपडे घ्या म्हणून. मला काही कळलंच नाही ताई काय म्हणत होत्या. नंतर मी हातात पैसे दिले होते ताईंनी. आणि आता ते बोलले की पोरांना कपडे घ्या. बघू आता वीरला कपडे घेऊ आपण. आजी एक ओळ बोला गाण्याची. बोला ना. बोला ना. नाही बोलता यायचं. या आजी आजी बोला ना. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव जीव शिव दोन्ही कोणते परपंचाने टके,
लावूनिया पाची बोटे रे बा विठला लावूनिया पाची बोटे रे बा विठला सासू आणि सासरा दीर तो तिसरा ओव्या गाऊ भरतार तू ये रे बा विठला ओव्या दार तू ये रे बाला 12-16 गडंगणे आवड्याच्या कामिनी ओव्या गाऊ बैसोनी तू ये रे बा विठला ओव्या गाऊ बैसोनी तू ये रे बा विठला दळण दळीले पीठ म्या भरिले सासू पुढं ठेविले तू ये रे बा विठला सासू पुढं ठेविले तू ये रे बा विठला कुठे आली तू? अरे शेणभर चल भूम. शेणभर हे बघ इथे. हे बघ बाबा तुला काय करायला सांगताय बघ शेण भरायला सांगताय बाबा. अच्छा घ्यायचं अच्छा आणि अच्छा 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 क्रीम येते क्रीम बोली तू श्रेयू अजून बोली क्रीम होती. येते. आई मग? आई होती ना आई छोटी होती ना आई अशी अशी लावायची बाबांना लावायचे मी जेव्हा छोटे होते ना, तेव्हा बाबांना लावायचे. मी यायचे ना इकडे गावाला बाबांकडे यायचे ना सुट्टीला उन्हाळ्यात. तुला गालाला अच्छा एक साधी. आले बापरे दोघं गोरे झाले बघा तुम्ही. बघ किती बोली. चला 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 कुठे पळाले बाबा? नारळ खाली आले बाबा. जा. जा ना सरपण घ्या चूल पेटवायला. आम्ही आलो का सोनेवाडीला पहिला आम्ही गोठ्यामध्ये येत असतो. इकडे आलं तरच छान वाटतं गोठ्यात. अगं नाही ग श्रेयू क्रीम नाहीये ग बाबा काही पण शिकवतात. असं करत होती बाबा काही पण शिकवतात. नाही हे खोतंय खोतं. शेण आहे गायचं शी आहे गायची शी. तिकडं अशी करतील कोणाला शी आहे बाळा ते. ती खूप छान अशी वाकून अशी करते बघ ना. याला फुलं बघ ना किती छान वाटते व ती रेड रेड. आपण शिवायचो 3 रुपये 4 रुपये 5 रुपयाला गोणी विकायची. आता गोण झाली 50 रुपयाला 2 रुपये कमी 48 रुपयाला गोण. शिवायचो इथं. खाली बघ मग ते शिवायला शिवायला ते काय 50 पैसे 1 रुपयाने द्यायचे गोणी मागे आणि विकायचे केवढे 10-12. हा एवढे माग एवढी मागणी 15 रुपये गोण होती 10-12 आठ होती मग. बरोबर. तुम्हाला 12 ने आठवली मला 15 ने बरोबर आठवली. आपल्यात 2.5-3 वर्षाचा फरक आहे ना. हा बाबा बरोबर ना. एकच नंबर. का हो बाबा तुम्हाला आठवतं का? 3 वर्षाचा फरक पण मेंदूची वाढ नाही. आता मला बोलायला लावू नका मी बोलले असते पण जाऊ द्या उगाच मी तुमच्या माहेरी आले म्हणून का. मी तुम्हाला काही सांगत होते बाबा ऐका ना. आपलं लग्न झालं त्यावेळेसची गंमत आठवते तुम्हाला? आपण कॉट घेऊन फिरायचो या झाडाखाली. हे बघ बरं का साची. हा हे बघ इथे या झाडाखाली आलो का इथली सावली गेली का हे बघ वीर होता पोटात नव्हता. हा हा आणि मी जिंकलो ती जिंकली ती मुलगा ती कधी जिंकत नाही. आणि वीरच झालं. थोडं खेळायचं. तू काय? मी पण होते. हा तू पण होती आमच्या सोबत खेळायला. आम्ही लुडो खेळत होतो ना तेव्हा तू पण होती. शेजारीच बसली होती. वीर दादा नव्हता तेव्हा तू होती. आणि बरं का साचे बघ इथे यायचो ह्या झाडाखाली टाकायचो कॉट. इथे जर नाही ना इथे परत ऊन आलं ना आम्ही त्या भेंडीच्या झाडाखाली जायचो. परत तिथून फक्त आणि हे किती वेळ माहिती का फक्त 15 मिनिटं आम्ही फक्त कॉट घेऊन फिरायचो का चाललो घरी. इकडे सावली गेली का तू? हा आणि एवढी चिडचिड व्हायची एवढं भयंकर ऊन असायचं ना की बापरे बास बास. नंतर वीज झाला का हो बाबा त्यावेळेस घरात वीरला आंघोळ घातली का ते आपण फरशीवर पाणी तसंच ठेवायचो त्याच्यावर फॅन लावायचो त्या पाण्यावर आणि मग साईडला आम्ही झोपायचो. एवढी डेंजर हाल होती. श्रू बेबी हे बाबा कुणाचे आहेत ग?
माझे वाव बाबा माझे फक्त बोलायलाच माझे. किती ते प्रेम, किती ते प्रेम. माझी पाहिजे नाही नाही पिचिक पिचिक इकडची घे, बाबा पिचिक. इकडची घे, पिचिक इकडची घे. पिचिक चला उशीर होईल आपल्याला. चलो तिकडे गेले का थांबा थांबा थांबा. आता आम्ही जाणार मिनल माऊकडे ती गावला. आता आपल्याला बाबा घेऊन चालले ना. चलो फुलं बघ किती छान आली, बघितली तू लाल लाल. याचं काय करायचं माहिती बाबा, आम्ही लहान होतो ना तेव्हा हे काढायचं आणि त्याची नेल्स लावायचे. नखांना लावायचं. एवढं भारी वाटायचं ना, काही एक मिनिटासाठी पण नसायची ते, पण खूप भारी वाटायचं. इथे ह्याच गायांचं शेंगणी भरलेलं आहे. संध्याकाळी 4 वाजले का आमची ड्युटी चालू व्हायची आणि राहुल दादा असायचे, नितीन दादा असायचे, नयन दादा असायचे, त्यांच्यासोबत मी इथे शेंगणी व्हायची. छानी ना यानं हे करावं लागेल त्याला. ती छानी आणून हातोडून एक 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 एक. कोणते गज खांब होते ना. आंबाला केस आले. आंबाला केस आले. शेपटी ते आंब्याची. आंबाची वेणी, ती वेणी ही मारित नाही ना बाबा माहित नाही, काही नाही बरं का तुम्हाला. जवळ ही आली बरं का इकडून. कोणती नाही का मारत नाही, जी मारणारी गाय आहे ना ती बांधली काकाने. मारत नाही. आंब्याच्या अशा बघतात मासे आणि माझे नाही ना बाळा. हे बघ मी करतोय ना माझ्या हातात तुझ्या हातात. पण संध्याकाळच्या टायमिंगला ना गोठ्यात खूप छान वाटतं. बघितलं ना घरी करमत नाही, इकडे काहीच नाही गोठ्यात केलं ना. का बाबा. मी त्यांना बाबा का हो तुम्ही असं गायांचं दूध वगैरे काढत असते तर किती चक्कर व्हायचे ना तुमच्याकडे. आमचं लग्न झालं ना त्यावेळेस इकडे बाबा दूध काढायला यायचे आणि मी घरी ना जेवण बनवत असते ना, माझ्याकडे भाजीच असायची. मी भाजी बनवायचे. माझे 4 ते 5 चक्कर बाबाला बघायलाच व्हायचे. बाबांकडे यायचे, 1-2 शब्द बोलले का चालले परत रिटर्न घरी. मला करमतच नसायचं. कुणाला अय्यो का बरं पडली होती का खाली. बापरे. हे उष्णतेमुळे हीटमुळं उष्णतेमुळे झाला असेल. उष्णता पण सकाळी सकाळी ना हो, रात्रभर तर कुठं काय उष्णता. दूध काढलं चक्कर येते ना. हा जास्त काढण्यात गेला असेल. आपण कसं एखाद्याला रक्त दिलं बा, रक्त काढलं कसं. हॅलो फ्रेंड्स, तर आत्ता आम्ही निघालेलो आहोत सोनेवाडीवरनं. हे बोलले की चल आता लवकर, कारण आपल्याला जायचं होतं, जायचं आहे तिगावला असं ते बोलत होते. म्हटलं चला मग. म्हणजे मी यांना सकाळी बोलले की आपण जायचं का तिगावला. मीनाला आलेली आहे मुंबईवरनं तिला भेटायला, तर हे मला नाही बोलले होते. पण मग जेव्हा आम्ही सोनेवाडीला होतो त्यावेळेस मला बोलले आवर लवकर, आपल्याला जायचं आहे मीनालकडे पण. आणि आम्ही आता रस्त्याने चाललो होतो तर आम्हाला ओमकार क्रॉस झाला आणि त्याने बघितलं तो मुंबईला चाललेला होता. त्याने कॉल केला, कुठे चालली दीदी. मी म्हटलं अरे तू बघितलं का मला. म्हणे हो. मग मी त्याला सांगितलं की आम्ही मीनाला भेटायला चाललोय, तू चाललाय का मुंबईला. तर बोलला हो मी चाललोय मुंबईला. म्हणून त्याला सांगितलं मी तिला काही सांगू नको कॉल वगैरे करून दीदी येते की काय. आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे. सकाळी म्हणजे मी तिला रात्री बोलले होते की आम्ही येतोय म्हणून, तर ती मला बोलली की हां दीदी ये. आणि सकाळी तिचा मेसेज आला माझ्या फोनवर की दीदी येते का. आणि नेमका हा मेसेज ना यांनी बघितला, तर यांनी रिप्लाय दिला की नाही, म्हणजे जशी काही मीच बोलते मेसेजवरती असा रिप्लाय दिला की नाही म्हणून आम्ही नाही येते. मग ती मीनाल तिकडनं बोलते का ग दीदी का नाही येणार आहे. तर हे बोलता की ना दादा बोलते की आपण नंतर उद्या वगैरे जाऊ म्हणून असं. तर नंतर मग मी मेसेज बघितला, मग मी तिला मेसेज करून सांगितलं अगं मी नव्हते बोलत, दादानेच तुला मेसेज केला होता.
म्हणजे ती दाजी नाही बोलत, ती दादाच बोलते पहिल्या नात्याने. तर म्हणून मी म्हटलं की दादानेच केलं होतं मेसेज आणि तिला माहीतच नाही आता आम्ही चाललो आहे म्हणून. तर आता जातो आणि तिला सरप्राईज देतो. आते तुम्हाला कुठं पाहिलं आम्हाला कळत झाला तो, मग त्याचा कॉल आला. हा का, मग तुम्ही फोन करायचा ना, थांबायचं केलं आम्हाला. हळूच नाही नाही यायचं तेव्हा आधी मग थांबले असते थोडं. पायचा पुट्टा खालवर पाहिजे. सरप्राईज दिलं दादा. आणि एकच नंबर आहे बस. चांगले कपडे अगं छान दिसतंय पण तुला. इकडे काय ठेवलं शाळेत का बस गाणं करायचे. जिकडे ते तुला आजी का ती इकडे पाहत आजी मला आई गेलंच नाही. आजीकडे देतो मावकडे बघ. ते ना इथं बसायचं होतं. झाडं लावलं बरं. नारळाची गाडी आत. दादा खोटं बोलला, मी कधी बोललो? आता मी कधी बोललो तुझ्याशी? भाऊ मला इथलं झाड जळायला का?